हॅलो फ्रेंड्स, आपण लिमिटच्या लास्ट व्हिडिओमध्ये लिमिटचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला बघितला. आपण प्रूव्ह सुद्धा केला होता. लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n बाय x मायनस a इज इक्वल टू n इंटू a रेस टू n मायनस 1. हा फॉर्म्युला आपण बघितल्यानंतर या फॉर्म्युल्याच्या रिलेटेड काही एक्झाम्पल्स पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले होते. या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 7.1 मधील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 बघणार. चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन 1 ला एक्सरसाइज 7.1 मध्ये. तर आपला क्वेश्चन 1 मधील पहिला एक्झाम्पल काय? लिमिट z टेंड्स टू -3 अंडर रूट ऑफ z प्लस 6 बाय z. आता आपण या एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली जर व्हॅल्यू पुट करून बघितली तर आपल्याला काय दिसेल? इथं न्यूमरेटर येतो -3 प्लस 6 which is nothing but 3, just under root 3 by z काय येईल तुमचा -3. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही पैकी एक पण 0 नाही. सो आपण काय बघितलं आतापर्यंत, दोन्ही पैकी एक पण जर 0 नसेल तर आपण व्हॅल्यू इथे डायरेक्टली पुट करतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतो. सो या केस मध्ये काय होईल, जर आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट केली तर -3 प्लस 6 बाय -3 आणि न्यूमरेटर कशा आहे तुमचा स्क्वेअर रूट मध्ये. सो काय होईल 6 मायनस 3 3. सो स्क्वेअर रूट ऑफ 3. -3 ला मी असं -√3 इंटू √3 लिहू शकतो, राईट. जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं √3 इंटू √3 चं तर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि 3 राहील फक्त, राईट. सो नाव न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये √3 कॅन्सल होऊन जाईल. सो काय होईल फायनल आन्सर -1/√3, राईट. सो दिस इज युअर फायनल आन्सर फॉर क्वेश्चन. बघा काही नाही, एकदम सिंपल होतं. आपण काय केलं, न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू पुट केली, 0/0 व्हॅल्यू नाही मिळाली आपल्याला म्हणून आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करून फायनल आन्सर. आता आपण क्वेश्चन 2 बघू. क्वेश्चन 2 मध्ये काय, लिमिट y टेंड्स टू -3 y raised to 5 plus 243 by y raised to 3 plus 27, राईट. हे आपलं लिमिट. पण यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू पुट करण्याचं प्रयत्न. तर y raised to 5 म्हणजे किती, -3 raised to 5. -3 raised to 5 म्हणजे काय झालं तुमचा 3 raised to 4, राईट. -3 raised to 4 इंटू -3. 3 raised to 4 किती, 3 चा स्क्वेअर 9, 9 चा स्क्वेअर 81, राईट. सो 81, राईट. मायनस होता, इवन नंबर आहे म्हणून प्लस होऊन गेलो, राईट. इवन टाइम्स -3 इंटू -3 इंटू -3 इंटू -3 which is nothing but -243. -3 चा क्यूब किती, -27, राईट. -3 इंटू -3 इंटू -3 जर या व्हॅल्यूज आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये टाकल्या तर न्यूमरेटर काय येईल -243 प्लस 243 which is nothing but 0. आणि डिनॉमिनेटर काय येईल -27 प्लस 27 which is again nothing but 0. सो दोन्ही काय फॉर्म मध्ये येऊन जाईल तुमच्या 0/0 फॉर्म मध्ये. तसंच 0/0 फॉर्म मध्ये आल्यानंतर आपण काय करतो, आपण एक्झाम्पलला डिटेल मध्ये स्टडी करतो आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह करतो. सो म्हणजे डिटेल मध्ये स्टडी करणार म्हणजे काय करणार, आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा ट्राय करतो, राईट. सो लिमिट y raised to y tends to -3 y raised to 5. इथे या 243 ला मी प्लस 243 ला मी -243 करून घेतो and y raised to 3 ला पण -27 केलं. बघा मी असं काय केलंय, याला या फॉर्म मध्ये काय लिहिलं, इथं डायरेक्टली 3 raised to 5 किंवा 3 चा क्यूब का नाही लिहिला का, कारण की आपला स्टँडर्ड फॉर्म काय x raised to n minus a raised to n by x minus a when limit x tends to a. आता a काय इथं आपला -3 म्हणून आपल्याला -3 च्या फॉर्म मध्ये इथं लिहून घ्यायचं होतं, राईट. सो बघा हा a आहे. सो मी काय लिहिलं, लिमिट y tends to -3 काय y raised to 5 minus
minus 3 raised to 5 by y raised to 3 minus minus 3q. आता आपण काय करू, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला y प्लस 3 ने डिवाइड करून घेऊ, राइट, डिवाइड बाय y प्लस 3. डिवाइड बाय y प्लस 3. बघा आपण y प्लस 3 ने डिवाइड का करू शकतोय, का, कारण की जेव्हा y टेन्स टू मायनस 3 आहे, राइट, वेन y टेन्स टू मायनस 3 then y plus 3 is not equal to 0. So this is important, right? जर कधी हे जर 0 असतं तर आपण डिवाइड करू शकलो नसतो. अगेन y प्लस 3 ला आपण कसं लिहू शकतो, y प्लस 3 ला आपण पुन्हा y मायनस मायनस 3 लिहू शकतो, राइट. मी त्या फॉर्म मध्ये लिहून घेतो, लिमिट y टेन्स टू मायनस 3 y रेज टू 5 मायनस मायनस 3 रेज टू 5. मी न्यूमरेटरला डिवाइड केलंय, कशाने डिवाइड केलंय, y मायनस y प्लस 3 ने, राइट. खाली काही y चा क्यूब मायनस मायनस 3 चा क्यूब बाय y प्लस 3, राइट. लिहितो मी पुढचं, म्हणजेच याला कसं लिहू शकतो मी, लिमिट y टेन्स टू मायनस 3 y रेज टू 5 मायनस मायनस 3 रेज टू 5 बाय y प्लस 3 ला मी y मायनस मायनस 3 लिहू शकतो. आणि आपल्या लिमिटच्या अल्जेब्रिक फॉर्म्युलेच्या नुसार मी याला सेपरेट पण करू शकतो, राइट. आणि हा बाय दुसरा लिमिट मायनस 3 y रेज टू 3 मायनस मायनस 3 रेज टू 3 बाय y मायनस 3 y मायनस मायनस 3. बघा आपल्या स्टँडर्ड फॉर्म नुसार काय आन्सर येईल याचा, न्यूमरेटरचा आन्सर काय येईल, n इंटू a रेज टू n मायनस 1. सो n किती तुमचा 5 इंटू a किती आहे मायनस 3, n मायनस 1 म्हणजे किती 4, खाली किती उरेल 3 म्हणजेच n इंटू a रेज टू n मायनस 1 म्हणजेच काय मायनस 3 चा स्क्वेअर. वरती फोर्थ पॉवर आहे, खाली 2 पॉवर आहे, 4 मायनस 2 2 होऊन जातील, राइट. वरती पॉवर होऊन जाईल 2, वरती पॉवर 2 म्हणजेच काय मायनस 3 इंटू मायनस 3 विच इज नथिंग बट 9, राइट. सो 5 इंटू 9 बाय 3. सो 3 ने जर 9 ला डिवाइड केलं तर किती होईल 3. सो फायनल आन्सर इज 50, राइट. बघा आपण काय केलंय, आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून टाकणार, व्हॅल्यू पुट केली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, तर आपला आन्सर 0 बाय 0 आला. जर आपला आन्सर 0 बाय 0 आलं तेव्हा आपण बघितलं की हे जे कशाचे फॅक्टर्स आहेत आणि आपण त्या पद्धतीने मांडणी करून घेतली, त्या पद्धतीने सगळे लिहून घेतलं. बघा इथे लक्षात ठेवण्याची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, आपला न्यूमरेटर 0 काय येत होता का, कारण की तिथं आपल्याला काय मिळत होतं, y रेज टू जो काही आहे तुमचा y रेज टू 5 तो मायनस 243 मिळतो. सो आपल्याला माहिती आहे की y रेज टू 5 मायनस 243 मिळाला, म्हणजे या 243 ला आपण मायनस 243 करून आपण त्याला मायनस 3 रेज टू 5 लिहू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, राइट. आपण एक्झाम्पल थर्ड बघू. काय एक्झाम्पल थर्ड, न्यूमरेटर मध्ये 1 बाय z प्लस 1 बाय 5, डिनॉमिनेटर मध्ये z प्लस 5 आणि लिमिट काय z टेन्स टू मायनस 5. So limit z tends to minus 5, 1 by z plus 1 by 5 divided by z plus 5. डायरेक्टली किंमत टाकून बघा, z च्या ठिकाणी 5 टाकल्यावर मायनस 1 by 5 प्लस 1 by 5, न्यूमरेटर 0 येऊन जाईल, z प्लस 5 मायनस 5 प्लस 5 0. सो 0 by 0 येऊन जाईल, वन्स अगेन 0 by 0 तुमचा आन्सर येते, म्हणजे आपण डिटेल मध्ये स्टडी करू, राइट. म्हणजेच आपण काय करू आता, न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करून घेऊ. बघा इथं स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिसत तर नाही सध्या, लेट सिम्प्लिफाय द न्यूमरेटर. न्यूमरेटरला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय 5 प्लस z, राइट, 5 प्लस z
आणि खाली येऊन जाईल डिवाइड बाय 5z डिवाइड बाय z प्लस 5. याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय होईल अजून लिमिट z टेन्स टू -5 प्लस z ला मी z प्लस 5 पण लिहू शकतो. yes I can write divided by z plus 5 into 5z right. इथं डिनॉमिनेटर मध्ये z plus 5 काय झाले कॅन्सल झाले. सो काय उरलं फायनल लिमिट z टेन्स टू -5 1/5z. सो डायरेक्टली जर तुम्ही किंमत पुट केली यामध्ये z ची तर किती येईल किंमत तुमची 1/5 into -5 which is nothing but -25 which is nothing but -1/25. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत क्वेश्चन 2 मधील एक्झाम्पल्स. यातील पहिला एक्झाम्पल आहे लिमिट x टेन्स टू 3 स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 6. बघा खूप सोपा एक्झाम्पल आहे. तुम्ही 1-2 मिनिटांसाठी व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केलं असेल आणि त्यानंतर व्हिडिओ अनपॉज करून बघत असाल तुम्हाला मोस्ट ऑफ द मुलांना आन्सर आला असेल. ज्यांना आन्सर आलं नाही त्यांच्यासाठी आपण सॉल्व्ह करतोय. ज्यांचा आन्सर आला त्यांनी सुद्धा इकडे लक्ष द्या. सो तुम्ही जर का तिथे डायरेक्टली व्हॅल्यू पुट केली न्यूमरेटर मध्ये तर काय येईल 2x मीन्स काय 2 into 3 which is nothing but 6. 6 plus 6 किती येईल 12. स्क्वेअर रूट ऑफ 12 which is not 0 right. डिनॉमिनेटर मध्ये काय येईल 3 again which is not 0. so this is not equal to 0/0 case. so not equal to 0/0 case तर आपण काय करतो डायरेक्टली किंमत टाकतो. so डायरेक्टली किंमत टाकली तर काय येईल तुमचा आन्सर इथं सिंपल 2 स्टेपचा आन्सर आहे 2 into 3 plus 6/3 आणि न्यूमरेटर हा तुमचा पूर्ण स्क्वेअर रूट मध्ये म्हणजेच काय होईल 6 into 6 स्क्वेअर रूट ऑफ 12/3. स्क्वेअर रूट ऑफ 12 ला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर ते त्याला कसं लिहू शकतो ते फॅक्टर पडले तर स्क्वेअर रूट ऑफ 4 into 3. 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचं असेल तर आपल्याला 4 चं स्क्वेअर रूट काढावं लागेल which is nothing but 2. सो आणि 3 चे स्क्वेअर रूट इज √3/3. तुम्ही इथपर्यंत पण आन्सर लिहून ठेवू शकतात. दिस इज ऑल्सो करेक्ट आन्सर. बट याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो आपण. कसं सिम्प्लिफाय करू शकतो 3 ला मी काय लिहू शकतो √3 into √3 राईट. सो 2 √3 into √3 राईट. सो √3 cancel. It's nothing but 2/√3. both answers are correct and they are same. okay right. तो खूप सिंपल एक्झाम्पल होता. डायरेक्टली किंमत पुट करायची आणि सिम्प्लिफिकेशन करायचं. पुढचं एक्झाम्पल बघू. लिमिट x टेन्स टू 2 x raised to -3 -2 raised to -3 by x minus 2. वन्स अगेन तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे आपले एक स्टँडर्ड फॉर्म मधील एक्झाम्पल आहे. असे खूप सारे एक्झाम्पल आतापर्यंत आपण बघितले. तर त्याचा आन्सर काय येईल बघा. हा आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत आहे का x raised to n minus a raised to n by x minus a when limit x tends to a. आपला स्टँडर्ड फॉर्म काय म्हणतो n into a raised to n minus 1. फक्त प्रॉब्लेम काय इथं n काय निगेटिव्ह. काही प्रॉब्लेम नाही. n निगेटिव्ह जरी असेल तरी हा फॉर्म्युला चालतो. सो त्याचा आन्सर किती n किती झाला तुमचा इथं -3. हा तुमचा झाला n आणि a काय झालाय तुमचा 2 राईट. दिस इज e. सो आन्सर काय येईल n into a raised to -1. सो -3 into a raised to 2 raised to n minus 1 means -3 -1 right, which is nothing but -3 2 raised to -3 -1 means into 2 raised to -4. 2 raised to -4 आहे म्हणून तो काय झाला डिनॉमिनेटर मध्ये. सो which is बघा -3 2 raised to 4. 2 raised to 4 किती 16 right. सो -3/16. 16 कसा 2 square into 2 square. 2 square किती 4 4 into 4 16.
बघा पुन्हा एकदा एक्झाम्पल कडे लक्ष द्या. एक्झाम्पल एकदम सिंपल होतं. एक्झाम्पल डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला दिलं होतं एक्स रेस टू एन मायनस ई रेस टू एन बाय एक्स मायनस ए. फक्त इथे एन काय होता, एन निगेटिव्ह होता. काही हरकत नाही, एन निगेटिव्ह जरी असेल तरी आपला फॉर्म्युला लागू होतो. फक्त आपल्याला किमती व्यवस्थित टाकून सिम्प्लिफाय करायचं. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल 3. लिमिट x टेंड्स टू 5 x रेस टू 3 minus 125 by x रेस टू 5 minus 3125. बघा या टाइपचे एक्झाम्पल पण आपण सॉल्व्ह केले आहेत अगोदर. तर तुम्ही अगेन व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. जर तुम्ही डायरेक्टली न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये जर व्हॅल्यूज पुट केल्या तर काय येईल, एक्स रेस टू 3 म्हणजेच 5 रेस टू 3. 5 रेस टू 3 किती येतो, मी इकडे साईडला करतो. म्हणजेच काय 5 into 5 into 5 which is nothing but 25 into 5 which is nothing but 125. once again हे कॅल्क्युलेशन मी सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी हे करून देतोय. तुम्हाला कॅल्क्युलेशन एक्झाम मध्ये करून दाखवायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्टली जर माहित असेल 5 रेस टू 3 म्हणजे 125 म्हणजे ते माहित असेलच पाहिजे, तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. त्याने तुम्ही स्पीड अप करू शकता. once again x रेस टू 5 किती येईल तुमचा, x रेस टू 5 मीन्स काय 5 रेस टू 5. 5 रेस टू 5 म्हणजेच काय 5 रेस टू 4 into 5. 5 रेस टू 4 किती येईल, 5 square into 5 square which is nothing but 25 into 25 into 5. 25 into 25 किती येतात, म्हणजे 25 चा स्क्वेअर रूट which is nothing but 625 into 5. याला मल्टिप्लाय करा 5 multiply by, सो याला जर मल्टिप्लाय केलं तुम्ही 625 into 5 तर आन्सर तुमचं 3125. कॅल्क्युलेशन करून बघा. सो म्हणजे काय तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर तुमचं काय होऊन जाईल 0/0 होऊन जाईल. का 125 minus 125 3125 minus 3125. राईट. ओके. सो काही नाही, आतापर्यंत जी टेक्निक आपण यूज केली तीच यूज करू. लिमिट x टेंड्स टू 5 x रेस टू 3 minus 125 म्हणजेच काय x रेस टू 3 minus 125 ला आपण 5 रेस टू 3 लिहू शकतो. इकडे काय लिहू शकतो x रेस टू 5 minus 5 रेस टू 5. बघा आलं स्टँडर्ड फॉर्मच्या जवळ. once again dividing numerator and denominator by x minus 5. बघा आपण x minus 5 ने डिवाइड काय करू शकतो, का कारण की when x tends to 5 x minus 5 is not equal to 0. x minus 5 is a very small value but again it is not equal to 0, so that's why we are able to divide it. So kai limit x tends to 5 x raised to 3 minus 5 raised to 3 by x minus 5 divided by x raised to 5 minus 5 raised to 5 by x minus 5. याला पुढे कसं सॉल्व करता येईल, लिमिटला स्प्लिट करून घेऊ. लिमिट x tends to 5 x raised to 5 minus 5 raised to sorry x raised to 3 x raised to 3 sorry x raised to 3 minus 5 raised to 3 by x minus 5 into इथं खाली डिवाइड वाली लिहायची तुम्ही असं पण लिहू शकता 1 by limit x tends to 5 x raised to 5 minus 5 raised to 5 by x minus 5. बघा दोन लिमिटिंग फंक्शन्स आले तुमचे, एक हा फर्स्ट वाला राइट आणि हा दुसरा क्रॉस मल्टिप्लाय मध्ये. तुम्ही या दोघांना जर कधी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर काय येईल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये न्यूमरेटर मध्ये काय येऊन जाईल तुमचा 3 into 5 चा स्क्वेअर 3 minus 1 2. डिनॉमिनेटर मध्ये काय येऊन जाईल 5 into 5 into 5 raised to 4 right. So total खाली 5 किती आहे 5 times आहे. So 3 into 5 square by 5 raised to 5 वरती 2 times आहे, खाली 5 times आहे, किती times होतील 3 times. 3 into 5 cube आणि 5 cube किती तुमचं 125. So this is 5 answer. बघा
पुन्हा एकदा एक्झाम्पल समजून सांगतो आपण कसं सॉल्व्ह केलं तर. लिमिट x टेन्स टू 5 x रेस टू 3 minus 125 by x रेस टू 5 minus 3125. आपण बघितलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करून आन्सर 0/0 आला. त्यानंतर त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. सो लिमिट x टेन्स टू 5 x रेस टू 3 minus 5 रेस टू 3. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x minus 5 ने डिवाइड केलं आणि ते डिवाइड केल्यानंतर आपण दोन लिमिट सेपरेटली सॉल्व्ह करू. मग इथे तुम्हाला काही आवश्यकता नाही याला सेपरेटली सॉल्व्ह करून घेण्याची. बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला स्टेप वाईज मार्क्स त्यामध्ये स्टेप तुम्हाला लिहावे लागेल. अदरवाईज तुम्ही जर सीईटी साठी प्रिपरेशन करत असाल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रिपरेशन करत असाल तुम्हाला पूर्ण स्टेप्स लिहिण्याची आवश्यकता नाही. इथंच डायरेक्टली सॉल्व्ह करू शकले राईट. आणि याच्या पुढे जाऊन सुद्धा तुमची प्रॅक्टिस एवढी झाली पाहिजे की तुम्हाला इथे डिवाइड न करता तुम्हाला माहिती आहे की x - 5 डिवाइड करावं लागेल. तुम्हाला डायरेक्टली इथंच आन्सर लिहिता आलं पाहिजे डायरेक्टली 3 रेस टू 5 इंटू 3 minus 1 2 into 5 into 5 रेस टू 4. डायरेक्टली तुम्हाला इथे सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण लास्ट एक्झाम्पल बघू या सेक्शन मध्ये. क्वेश्चन नंबर 2 मध्ये लास्ट एक्झाम्पल. सो या टाइपचे एक्झाम्पल पण आता या अगोदर आपण सॉल्व्ह करून बघितले. इथं काय दिले, इथे दोन लिमिट दिलेत. लिमिट एक लेफ्ट हँड साइडला लिमिट दिलेलं आहे, राईट हँड इक्वेशनच्या राईट हँड साइडला पण लिमिट दिली आणि दोन्ही जर बघितले दोन्ही स्टँडर्ड फॉर्म मधलेच लिमिट आहेत. राईट. जर तुम्ही डायरेक्टली किंमत जर इथं पुट करून बघितली तर 1 - 1 0/0 1 - 1 0 and 1 - 1 0. So numerator denominator 0/0. Same logic on right hand side limit. So a minus a, a cube minus a cube. So a cube minus a cube 0, a minus a 0. So 0/0 numerator and denominator. जर दोन्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये तर आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, स्टँडर्ड फॉर्म सोबत जर तुम्ही कम्पेअर केलं तर लेफ्ट हँड साइडला काय म्हणजे 4 into 1 raised to 4 minus 1 which is nothing but 3 आणि लेफ्ट राईट हँड साइडला काय म्हणजे 3 into a raised to 3 minus 1 2. कसं आलं आपण हे का, कारण की आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लिमिट x टेन्स टू a x raised to n minus a raised to n by x minus a is equal to n into a raised to n minus 1. इथे n किती आहे, इथे n 4 आहे, a किती आहे तुमचा a 1 आहे. बघा इथे 1 raised to 4 पण करता येते राईट. सो 1 लिहिणं काय आणि 1 raised to 4 लिहायचं काय. सो दॅट्स 1 and same thing राईट. सो शेवटी काय आलं तुमचं इकडं 4 is equal to 3a square. सो म्हणजेच काय 4/3 is equal to a square. दोन्ही साइडला तुम्ही 3 ने डिवाइड केलं राईट. So a square is equal to 4/3. So a is equal to 4 चा स्क्वेअर रूट किती 2, 3 चा स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस मायनस. का, कारण की कोणती पण जर कधी कधी संख्या असेल त्याचा स्क्वेअर जर कधी असेल तो नेहमी पॉझिटिव्ह असतो, बट ती संख्या निगेटिव्ह पण असू शकते आणि पॉझिटिव्ह पण असू शकते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही म्हटलं a square is equal to 16, what is the value of a? So a is equal to 4 and a also is equal to -4. Right? It's not just one. It can be any one of them. So आपण directly shortcut मध्ये कसं लिहितो प्लस मायनस. राईट. सो सिंपल एक्झाम्पल होतं. लेफ्ट हँड साइडला लिमिट दिलेलं होतं, राईट हँड साइडला लिमिट दिलं होतं. दोन्ही साइडची लिमिट आपण सॉल्व्ह केली स्टँडर्ड फॉर्मनुसार आणि नंतर अल्जेब्रिक एखादं फंक्शन किंवा एखादं इक्वेशन जसं आपण सॉल्व्ह करतो तसं आपण या इक्वेशनला सॉल्व्ह करून घेतो आणि फायनल आन्सर आपल्याला a is equal to प्लस और मायनस 2/√3. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मधील जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत एक्सरसाइज 7.1 मध्ये. ठीक आहे. तुम्ही ते एक्झाम्पल अगोदर सॉल्व्ह करून बघा. जर तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही आमचा पुढचा व्हिडिओ रेफर करू शकता. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आम्ही जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करू. आणि तुमच्या काही फीडबॅक्स असतील, काही कमेंट्स असतील तर त्या खाली कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला जरूर